नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, प्रतापगडवरनं निघालो आणि तिकडनं थेट आता आलो आहे महाबळेश्वरला येण्यासाठी 2 चेकनाके लागले. एका चेकनाक्यावरती पर पर्सन म्हणजे टोटल 200 रुपये घेतले आमच्याकडनं. 6 जण होतो आम्ही गाडीमध्ये. आणि दुसऱ्या टोलनाकावरती ही महानगरपालिकाच आहे महाबळेश्वरमध्ये एंटर करताना. तर तिथे टोटल 180 रुपये घेतले 6 जणांचे. तर अशा 2 प्रवेश फीवरून इथे आलो पार्किंगमध्ये आता महाबळेश्वरच्या. हे श्री क्षेत्र महाबळेश्वर पाटी आहे. कृष्णाई मंदिर वगैरे असे 12 पॉईंट आहेत इथे. बघूया आपल्याला किती फिरायला भेटतं आहे. तर ह्या पार्किंगमध्ये आलो आहे. पार्किंगचे 30 रुपये आहेत आपल्या 4 व्हीलरचे. तर इथे गाडी आपली लावली आहे आणि आता आपण चाललो आहे फिरायला. मंडळी, महाबळेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आतमध्ये लाडू भेटलाय. बाहेर ही खिचडी. लाडू नाही मला भेटला यार. का फालतू गिरे तू घेतलंच नाही. कुठे आहे लाडू? तिथेच होता, आतमध्ये होता. तर दर्शन झालं. आतमध्ये शूटिंग करायला मनाई होती, तरी पण मी थोडंसं घेतलंय. आतमधलं गाभाऱ्यातलं नाही घेतलंय, पण बाहेरचं थोडं काढलंय. मी घेतलाय पण गाभाऱ्यातला. बघा कसं वाटते. तुम्ही स्वतः येऊन बघितलं तर तुम्हाला जास्त बरं वाटेल. अजून इकडे काहीतरी फिरायचं आहे आपल्याला. कृष्णाई मंदिर वगैरे अजून 12 पॉईंट आहेत. तर बघू काय काय फिरायला भेटते. पुढे आपल्याला इकडनंच डायरेक्ट सज्जनगडावरती जायचं आहे आणि तिकडे आपल्याला रात्रीचा स्टेची सुविधा करायची आहे. तर आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल. बघूया आता, इथून आधी निघतो. तर मंडळी, अतिबळेश्वरच्या इकडनं सरळ एक वरती रस्ता जातो पंचगंगाला. तर ते पंचगंगाचं मंदिर बघायला मी चाललोय वरती. पंचगंगा नदीचं उगमस्थान आहे, तिकडेच चाललंय. तर मंडळी, याच मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्यांचा उगम होतो. या नद्यांचे जलस्रोत एकत्र येऊन एका गोमुखाद्वारे निरंतर वाहत असतात. हे निरंतर वाहणारे पाणी गंगे इतकेच पवित्र आहे. त्यामुळे या नदीला आणि या मंदिराला पंचगंगा मंदिर म्हणून ओळखले जाते. तर मंडळी, महाबळेश्वर आणि अतिबळेश्वर यांचं दर्शन घेतलं आहे मी. तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवायला जास्त अलाउड नाही, त्याच्यामुळे जेवढं भेटेल तेवढं दाखवलं आहे. आता चाललो आहे मी कृष्णाई मंदिराकडे, जे आपल्या पार्किंगच्या साईडलाच खाली आहे थोडं. तर ते बघूया. प्ले झोन आहे इकडे, पार्किंग आहे साईडला आपली. या इकडे कृष्णाई मंदिर आणि इकडे शेती चालू आहे बघा. कसली शेती आहे काय समजा, स्ट्रॉबेरीचीच असेल मला वाटतं. हे बघा. मंडळी, हे बघा मागे दिसते. आत्ताशी पोचलो आपण कृष्णाई मंदिरला. एक खूप शोधलं आहे आम्ही इकडे येण्यासाठी. तर महाबळेश्वरला आल्यावरती जे 12 पॉईंट आहे त्याच्यामध्ये हा एक कृष्णाई पॉईंट आहे, कृष्णाई मंदिर. तर इथे आत्ताशी पोचलो आपण. असे खूप जण आले तिथे. बघू दर्शन घडतंय कसं आहे. मी ते एकटा झालोय, बाकीचे सगळे
वेगवेगळ्या ठिकाणी गेलं तर मी इकडे एकटा झालो आहे. स्वप्नील येईल मागून असं वाटतंय, बघू. इथे आतमध्ये गाभारा आहे, शिवलिंग आहे मोठं. आणि हे असं या गाभाऱ्याचं, मंदिराच्या गाभाऱ्याचं इकडे एक गोमुख आहे. गोमुखातून पाणी येते या साईडला. खूप जुनं झालं आहे मंदिर. इकडे दिसते ती कृष्णाई नदी आहे, बलकवाडी धरण पुढे. आणि हे आपलं कृष्णाई मंदिर. वरती पंचगंगेचा जो उगम होतो वरती, ते सर्व पाणी इकडनं बाहेर पडतं या गोमुखातून, जिथून आता आपण ते पाणी पियालो त्या गोमुखातून बाहेर पडतं आणि ते पुढे जातं झऱ्यामार्फत खाली. तर मंडळी, महाबळेश्वरमधील 3-4 स्पॉट फिरून आता आपण निघतोय सज्जनगडाकडे. तर आज रात्री आपण सज्जनगडावरतीच राहणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.